यू नो यू हॅव वन ॲट लाईफ जर मी दाखवते. सो आत्ता मी जस्ट उठले, वाजलेत 5 सकाळचे. आज आहे आषाढी एकादशी म्हणून मी खूपच लवकर उठले आहे. काल खूप दमले होते, उशिरापर्यंत काम चाललेलं, त्यामुळे घर मी ओटा चुमकला. म्हटलं फक्त थोडीशी भांडी सिंकमध्ये टाक, थोडं डिशवॉशरला लावून टाक. आणि आत्ता मी जेव्हा किचनमध्ये आले ना, आय जस्ट फेल्ट लाईक आय वन ॲट लाईफ. त्याने काल म्हणजे ओटा तर एवढा चकाचक की काय विचारू नका. पूर्ण गॅस हॉप त्याने, आज आषाढी आहे, व्हेज खातो, उपास करतो आपण, तर त्याने अख्खा ओटा घासला आहे गाईज. आणि इथे आम्ही ट्रिवेट ठेवतो, गरम भांडी ठेवण्याचं जे आपलं स्टीलचं ट्रिवेट येतं ते इथे ठेवतो. त्याच्या खालचं तेल वगैरे सगळे कॉर्नर्स त्याने क्लीन केलेले आहेत. इथे ओटा पूर्ण क्लीन आहे. हा साबुदाणा भिजवलेला मी तो आहे. आणि हे उठल्या सकाळी जेव्हा असं किचन दिसतं ना, तेव्हा काम करायची इच्छा होते. आणि दिस इज एक्झॅक्टली हाऊ किचन रात्री मी क्लीन करते आणि मगच झोपते. मग किती का उशीर होईना, पण मी काल खरोखरच खूप दमलेले. आणि इथे पूर्ण सिंक हे मोकळं आहे. हे ट्रिवेट, एक मिनटं, हे सगळं घासून ठेवलेलं आहे त्याने. जे एक्स्ट्रा त्याने हे घेऊन सगळं घासलेलं आहे. ट्रिवेट जे मी म्हटलं तुम्हाला गरम भांडी ठेवण्याचं, ते त्याने पूर्ण घासलेलं आहे. आणि डिशवॉशर, हे भांडी एक्स्ट्रा जी होती, जी डिशवॉशरमध्ये नाही बसली, तीसुद्धा त्याने घासली आहेत. आणि हे असं त्याने पहिला मी करतो. आमच्याकडे किचन कधीच रात्री खराब नसतं. हे भांडी डिशवॉशरमध्ये त्यांनी सगळी लावून टाकलेली आहेत. सो गर्ल्स, you have one at life if you have such understanding and such helpful partners. So this is true partnership according to me.